विनंती करतो की आपण भैयांचं स्वागत करावं। एक अमोघ सकारात्मक ऊर्जा, एक उमदा नेतृत्व, एक आभाव्यापी कर्तृत्व, एक शब्दातील दातृत्व, एक फळांत वक्तृत्व, आपलेपणाचे एक आश्वासक ग्वाही, आमचं पाठबळ, आमचं सर्व काही आदरणीय सुनील भैया माने। आदर्श गावचे सरपंच, महाराष्ट्र राज्य सहकार विभागाच्या लेखापरित परिषदेचे माजी अध्यक्ष, कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन सन्माननीय शहाजी नासेर सागर यांचाही सन्मान होतोय। सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक, रयत शिक्षण संस्था साताराचे जनरल बॉडी सदस्य, वातार किरोली जिल्हा परिषद गटाचे नेते सन्माननीय संभाजीराव गायकवाड तात्या, आपल्या या ठिकाणी स्वागत होते। कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदित्य दत्तात्रय माने, बापूराव चव्हाण चव्हाणवाडी, साधना संजय चव्हाण किरोली, कृपया व्यासपीठावरती या। आदित्य दत्तात्रय माने, चला। बापूराव चव्हाण चव्हाणवाडी, साधना संजय चव्हाण, रहमतपूर कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघ संचालक विद्याधर बाजारे, रहमतपूर, कल्याण नाना गायकवाड वाटार, कृपया व्यासपीठावरती चला। विद्याधर बाजारे, कल्याण नाना गायकवाड, चला। रहमतपूर नगर परिषद प्रभाग क्रमांक 1, रहमतपूर नगर परिषद प्रभाग क्रमांक 1 चे रहिवासी, रमाई नगरचे रहिवासी, चला व्यासपीठावरती पटकन या सगळेजण। वाट द्या त्यांना, नटू पाटील वाट करा। हेमंत केंगार, मधुकर जाधव अण्णा, जालिंदर भोंडवे, शामराव खवळे, अरुण वायदंडे, दीपक अवघडे, जगदीश कांबळे, बाळू मुल्ला, देवानंद केंगार, अजय तुपे, पोपट वायदंडे, सर्वांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश होतोय। मोरगल्ली विभागातून भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करतायत। रमेश गाडे, राजू गाडे, प्रवीण तोडकर, संजय फडतरे, आपल्या सर्वांना विनंती आहे आपण या ठिकाणी यायचंय। दादा पवार, त्याचबरोबर आंबेडकर नगर सिद्धार्थ तरुण मंडळाचे अध्यक्ष उत्तमराव गायकवाड, आपणही व्यासपीठावरती यायचंय। हेमंत राहुराज भोसले, काशीदगंदी विभागातून भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणारे हेमंत नवराज भोसले, आपण व्यासपीठावरती यायचंय। जतगल्लीमधून घनश्याम रामचंद्र जाधव, आपण आज प्रवेश करता आहात, आपलंही या ठिकाणी स्वागत होतंय। चला पटकन। आपशिंगे मोहन विष्णू भोसले, पोपट मामा ताटे, आपशिंगे गाव, चला। आपशिंगे मोहन विष्णू भोसले, पोपट मामा ताटे, लक्ष्मण दशरथ भोसले, सुरली बजरंग कदम सर, चंद्रकांत शिर्के सरपंच, जितेंद्र गायकवाड चेअरमन सुरली, किरोली गावच्या सरपंच रेखा सदाशिव चव्हाण, धनाजी ज्योतिराम चव्हाण उपसरपंच, अमोल तुकाराम चव्हाण चेअरमन, सुरली गावच्या ग्रामस्थांना पुढे यायची संधी द्या। नहरवाडी गावचे अर्जुन गणपती कदम चेअरमन, लक्ष्मण सर्जेराव कदम माजी चेअरमन, आपला या ठिकाणी प्रवेश होतोय। साठेवाडी गावचे ज्ञानेश्वर काशीनाथ जाधव, संतोष रमेश जाधव, आपला या ठिकाणी प्रवेश होतोय। टकले गावचे सरपंच प्रशांत घाडगे, चेअरमन गणेश विठ्ठल साळुंखे, उपसरपंच संतोष हरिबा घाडगे, आपण पुढे यायचंय। टकले ग्रामस्थ, वेळू गावचे लोकनियुक्त सरपंच प्राध्यापक दुर्योधन नानावरे, काकासाहेब जगताप माजी सदस्य मार्केट कमिटी, आपण व्यासपीठावरती यायचंय। जामनेर गावचे सरपंच चंद्रकांत होवाळे, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन शंकरराव पवार, चला। जामनेर पटपटिया, सायगावचे लोकनियुक्त सरपंच मानसिंग घोरपडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष गणपत नाना सोनावले, चला पुढे पटकन।
माजी सरपंच नथुराम महागडे, सुधीर वाडकर आपला या ठिकाणी प्रवेश होतोय। चव्हाणवाडीचे दिलीप थोरवे सरपंच, गोरखनाथ चव्हाण सदस्य आपण पुढे यायचे। गुजरवाडीचे सरपंच हेमलता दादासाहेब थोरात, विजय सावकार चेअरमन, उत्तम नावजी भोसले युवा नेते आपण या ठिकाणी यायचे। वाठारगावचे चेअरमन अमोल रामचंद्र गायकवाड, लक्ष्मण श्रीपती गायकवाड व्हाईस चेअरमन कृपया आपण व्यासपीठावरती यायचे। आर्वी गावचे चेअरमन पवन जाधव, व्हाईस चेअरमन बाळासाहेब जाधव, युवा नेते योगेश जाधव, माजी सरपंच आदित्यराव पवार, तंटामुक्तीचे अध्यक्ष निलेश जाधव आपण कृपया व्यासपीठावरती यायचे। सासुरे गावचे हेमंत कुमार गोरे ग्रामपंचायत सदस्य, श्रीधर एकनाथ पवार, अमोल बालकनाथ पवार आपण व्यासपीठावरती यायचंय। किरोली गावचे नेते सतीश बाबा जाधव, त्याचबरोबर संजयराव चव्हाण आपण देखील व्यासपीठावरती यायचंय। कोंबडवाडी गावचे सचिन चव्हाण आपला या ठिकाणी पक्ष प्रवेश होतोय, कृपया व्यासपीठावरती चला। जयपूर गावचे उपसरपंच घनश्याम बाळकृष्ण निकम, प्रकाश हनुमान निकम ग्रामपंचायत सदस्य, पंकज शिवकल्याण साखरे आपल्या या ठिकाणी पक्ष प्रवेश होतोय। पिंपरी गावच्या लोकनियुक्त सरपंच शैलजा अशोक पवार, विक्रम मनोहर कणसे माजी चेअरमन, भरत शंकरराव पवार माजी चेअरमन, यशवंतराव चव्हाण, मानसिंगराव पवार आपल्या या ठिकाणी पक्ष प्रवेश होतोय। अंधेरी गावचे माजी चेअरमन आलमभाई जपेदार, दत्तात्रय निकम माजी उपसरपंच, रमेश गायकवाड माजी चेअरमन आपल्या या ठिकाणी प्रवेश होतोय। विश्वास वामन कणसे माजी सरपंच बेलेवाडी, प्रकाश रामा जाधव बेलेवाडी आपण या ठिकाणी यायचंय। पवारवाडीचे मानसिंग लक्ष्मण पवार, सुनील गणपत पवार आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय। नागझरी गावचे ग्रामपंचायत सदस्य भागवत संपत भोसले, कृष्ण मोहित ग्रामपंचायत सदस्य आपण व्यासपीठावरती यायचंय। आजच्या या पक्ष प्रवेश सोहळ्याच्या निमित्तानं आदरणीय सुनील भैया माने यांचे मित्र, अभिनेते, निवेदक, मिमिक्री आर्टिस्ट योगेश रामचंद्र कुंभार सातारा यांनी आदरणीय दादा आणि त्यांच्या मातोश्री यांचं सुंदर असं स्केच रेखाटलेलं आहे। ते चित्र या ठिकाणी सुनील भैया माने यांनी द्यायचं आहे। सातगावचे नेते किरण आबा, रामचंद्र जाधव उपसरपंच सर्वांचं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सहर्ष स्वागत आहे। योगेश कुंभार चला। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिक्षक सेलचे अध्यक्ष उमेश देशमुख सर चला पटकन इकडे। शिक्षक सेल कविता गिरी मॅडम, माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग रामचंद्र चव्हाण, चला चला। सगळ्यांच्या लक्षात आलं असेल, तात्या कधीही बोलले नाहीत, पण आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजितदादा पवार गटाच्या व्यासपीठावरून तात्या पहिल्यांदा सार्वजनिक सभेत बोलतायत। तात्यांचं स्वागत करूया तात्यांच्या गटात। आज या ठिकाणी बरेच दिवस चाललो होतं राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करायचा, त्याला आज मुद्दा आला। दादांच्या बद्दल 2-3 गोष्टी सांगून मी थांबणार आहे। ज्यावेळेला दुष्काळ पडला त्यावेळेला पाणी नव्हतं, दादांच्याकडे गेलो म्हणून पाणी नाही, डॅम मध्ये पाणी, पण तुम्ही मला खासबा म्हणून द्या मला मोटर बसवायला। दादाने खासबा म्हणून पत्र दिलं, तिकडे खाली घेऊन आलो तर कार्यकारी अभियंता म्हणले हे पाणी फक्त खटाव तालुका सांगलीला आहे, तुम्हाला कुठेही पाठात पाणी मोटर बसू देणार नाही। पुन्हा मी मुंबईला गेलो, दादाची कॅबिनेट मिटिंग चालली होती आणि आम्हाचे कार्यकारी अभियंता कुलकर्णी साहेब होते। मी पत्र घेऊन दादाला मी काय माझं पत्र का नाकारले, तर म्हणजे त्याला कुणालाही पाणी मोटर बसवा अधिकार नाही। तर दादावण्याला काय केलं, आपल्याला पाणी द्यायचे त्याला। त्यांनी सांगितलं कॅबिनेटला मिटिंग ठेवा, विलासराव देशमुख परवानगी घेतो आणि कनेरला पहिल्यापासून शेवटपर्यंत ज्या मोटरी आहेत माझ्यामुळे सांगितलं दादाने करून दिलेलं काम मोठं आहे, की कुठं काही सांगितलं नाही। दुसरं काम या विभागासाठी 25 गावासाठी
नवीन सबस्टेशन तर त्यांनी मंजूर केलं होतं, तेव्हा 5 कोटी रुपये दिले होते. आपल्या सर्वांचे नेते आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन, राज्यसभेचे खासदार आदरणीय नितीन काका पाटील, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले उदयश पाटील आणि आमदार सचिन पाटील साहेब, चौराजे खर्डेकर आणि व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर सर्वांची स्वारी म्हणतो आणि उपस्थित सगळे स्टेजवरचे जिल्ह्यातले मान्यवर. या ठिकाणी सुनील माने आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी अजितदादांच्या बरोबर पुन्हा एकदा काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताना सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून मी मनापासून तुमचं स्वागत करतो आणि इथून पुढच्या काळात आपल्याला सन्मानाची वागणूक दिली जाईल हा शब्द मकरंदाबा, नितीन काका आणि अजितदादांच्या वतीने आपल्याला देतो. त्याचप्रमाणे सुनील माने भैया, आज तुमच्या चेहऱ्यावर थोडी टकरी आलेली. गेली 3-3.5 वर्ष दादांच्यातून दोघात दुरावा, परंतु आज भोसले सर कुठं बसले असतील त्यांनी हात वर करून सांगा की भैयाच्या चेहऱ्यावर टकरी आहे का नाही. अशा पद्धतीनं ते अमितात्या वगैरे सगळे तिकडे बसलेत मंडळी. या रहमतपूर नगरीचा विकास स्वातंत्र्यानंतर जर कुणी केला असेल ते आदरणीय अजितदादांच्या मुळे सुनील मानेंनी केला, हे मान्य करावं लागलं. आणि या रहमतपूर शहरात स्टेडियम व्हावं, रहमतपूरची नगरपालिका महाराष्ट्रात इमारत नाही अशा पद्धतीची इमारत केली. आदरणीय संभाजी तात्या असतील, राजांना शिरसगर असतील, मी असेल, आपले असंख्य कार्यकर्ते असतील, या सगळ्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशानिमित्त उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, या राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री आदरणीय दादा, आपल्या सर्वांचे नेते, राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री आदरणीय आबा, जिल्हा बँकेचे चेअरमन, राज्यसभेचे खासदार आदरणीय काका, फलटणचे आमदार आदरणीय सचिनजी पाटील, उदयदादा पाटील, बाळासाहेब सोरसकर, शिवराजे खर्डेकर, अनिल देसाई, सीमा जाधव, राजेश पाटील, शिवाजीराव माडिक, संजय देसाई, जितेंद्र पवार, आमचे सन्माननीय आनंदरावजी कोरे, सर्व मंचकावर उपस्थित सर्वांची नावं घेणं आवश्यक आहे, परंतु दादांना आपल्याला ऐकायचं आहे. या ठिकाणी सोयस्करांनी सांगितलं की राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या चिन्हावर ही नगरपालिका निवडून येणार आहे. आबा या ठिकाणी जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर 2 वेळा निवडणूक लढलोय आणि घड्याळावर ऐतिहासिक काका आपण निर्णय केलाय. या ठिकाणी आदरणीय दादांच्या माध्यमातून 99 साली मी राष्ट्रवादीमध्ये युवक अध्यक्ष म्हणून काम केलं, कार्याध्यक्ष म्हणून काम केलं, अध्यक्ष म्हणून काम केलं, जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन म्हणून काम केलं. सातत्यानं या परिसराचा रहमतपूरचा विकासाचं स्वप्न घेऊन आपण त्या ठिकाणी काम करतोय. आदरणीय दादांची विचारधारा स्वर्गीय चव्हाण साहेबांचा जिल्हा आहे. आबा तुमच्यावर काका बाळासाहेब खूप मोठी जबाबदारी आहे. या चव्हाण साहेबांच्या जिल्ह्यामध्ये चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलं. हीच परंपरा आपण केली पाहिजे. निश्चित जो रहमतपूरचा विकास झाला त्या विकासामध्ये शालिनताई पाटील असतील, बाळासाहेब पाटील असतील, त्यानंतर आदरणीय अजितदादांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे, हे या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजे. जी ऐतिहासिक कामं झाली, जे महाराष्ट्रात नवं ते माझ्या रहमतपूरला हवं, या भूमिकेत आपण काम केलं. राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना सातत्यानं पक्षाचे विचार सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलाय. आज या पक्षामध्ये दादा आपण या ठिकाणी आमच्या
सर्वांच्या स्वागतासाठी आला. निश्चित येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये या जिल्ह्याच्या प्रतापगड पासून दुर्देवपर्यंत, कोयनेपासून निरेपर्यंत हा जिल्हा राष्ट्रवादी करण्यासाठी आमचे सर्व कार्यकर्ते प्रयत्न करतील या ठिकाणी ग्वाही देतो. मगाशी 4 वर्ष अजून या जिल्ह्यामध्ये जी परंपरा होती, स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या नंतर या जिल्ह्यात प्रेम केलं असेल तर आदरणीय पवारसाहेब केलं असेल, आदरणीय अजितदादांनी केलं असेल. सुरुवातीला दादा मंत्री झाले आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून दादांनी एक उत्कृष्ट काम केलं. त्या ठिकाणी प्रशासनावर असेल, या जिल्ह्यातल्या प्रत्येक वाडी वस्ती असेल, या जिल्ह्यातला प्रत्येक कार्यकर्ता दादांना निश्चित माहित आहे. त्यामुळं भविष्यामध्ये दादांच्या माध्यमातून या जिल्ह्यामधील प्रत्येक वाडी वस्तीच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याची आमची भूमिका असेल. निश्चित आबा काका आपण सर्वांनी मध्यस्थी करून या ठिकाणी परत आपण सगळे एकत्र कुटुंब म्हणून आलोय. त्या ठिकाणी एकत्र कुटुंब म्हणून काम करता या जिल्ह्यामध्ये घड्याळाचा हा जिल्हा घड्याळमय करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांची आहे, ही या ठिकाणी आवर्जून उल्लेख करतो. मला निश्चित खात्री आहे की आज दादांच्या पाठीमागे खूप व्याप आहेत. सांध्यापासून बांध्यापर्यंत महाराष्ट्रातला नवीन पिढीचा एकमेव नेता असेल की जो नेता आदरणीय दादा आहे. ज्यांना कृषी असेल, औद्योगिक असेल, क्रीडा असेल, कुठल्या क्षेत्रामध्ये दादांचं काम नाही असं नाही. दादा कालच ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष झाले. या देशामध्ये कबड्डी असेल, खो खो असेल, या सर्वांना दादांच्या माध्यमातून न्याय मिळण्याचं काम केलं. खऱ्या अर्थानं दादांनी सातत्याने ज्या वेळेला रहिमतपूरचं कुठल्या विकासाचं काम असेल त्या विकासाच्या कामाला प्राधान्यानं त्या ठिकाणी काम करण्याची भूमिका ठेवली. आज खूप बोलणं उचित होणार नाही. त्या ठिकाणी भविष्यामध्ये निश्चित या जिल्ह्यामध्ये दादांचा विचार असेल, आदरणीय आबांचा विचार असेल, तो सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी जी आपण जबाबदारी द्याल ती निश्चित पार पाडण्याची भूमिका करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद भैया. यानंतर विनंती महाराष्ट्र राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री माननीय नामदार मकरंद पाटील. रहमतपूर नगरीचे सुपुत्र, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष, आमचे सहकारी मित्र सुनीलजी माने, त्याचबरोबर राज्य लेखा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि या परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एक प्रमुख सन्माननीय शहाजीराव क्षीरसागर, सह्याद्री कारखान्याचे संचालक आणि या परिसराचे नेते संभाजी तात्या आणि त्यांच्या सोबत रहमतपूर किंबहुना या कोरेगाव असेल किंवा विशेषतः दक्षिण कोरेगाव मधील अनेक मान्यवर कार्यकर्त्यांनी, मग काही ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य असतील, सोसायट्यांचे चेअरमन सदस्य असतील, अन्य संस्थांवर पदाधिकारी म्हणून काम केलेले आजी माजी पदाधिकारी असतील, या सगळ्यांचा आज अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश, अशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम पार पडतोय ते आपल्या सगळ्यांचे नेते, या राज्याचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आदरणीय लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा,
सन्माननीय खासदार नितीन पाटील, फलटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील सोळसकर, ज्यांचा आज प्रवेश होतोय ते सुनीलजी माने, शहाजी क्षीरसागर, संभा तात्या, कराडचे नेते सन्माननीय उदयसिंह दादा पाटील, सन्माननीय अनिलजी देसाई आपल्या बँकेचे उपाध्यक्ष, शिवरूपराजे कर्डेकर, सन्माननीय सुरेंद्रजी गुदगे, जितेंद्र पवार, संजय देसाई, राजेश पाटील वाठारकर, मनोज देशमुख, आपल्या युवकचे अध्यक्ष पृथ्वीराजजी किंवा शिवरूपराजे कर्डेकर, आमचे मानचे अनिल देसाई, राजेश पाटील वाठारकर, DK पवार, शिवाजीराव महाडिक, संजय देसाई, जितेंद्र पवार, आनंदा कोरे, भानदास भोसले, अविनाश माने, शशिकांत भोसले, रमेश माने, बेदिल माने, श्रीनिवास शिंदे, रामभाऊ लिंबे, स्मिताताई देशमुख, मनोज देशमुख, भाग्यश्रीताई भाग्यवंत, प्रतापराव पवार, राजेंद्र नवंगारे, विक्रमबाबा पाटणकर, रामभाऊ ढेकळे, सादिक इनामदार, अशोक जाधव, संदीप चव्हाण, सुनील पाटील, लक्ष्मीताई कळंबे, संगीताताई तांबे, राजेंद्र घाडगे, सागर भोगावकर, विशेषतः माझ्या वेगवेगळ्या भागातून रहमतपूर, दामनेर, अपशिंगे, त्यामध्ये वेळू, वाठार, आर्वी, साप या वेगवेगळ्या भागातून आलेले माझे सगळे मान्यवर, माझ्या रहमतपूर परिसरातील जमलेले सगळे प्रतिष्ठित नागरिक, माझ्या मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या माझ्या लाडक्या बहिणी, तसंच पत्रकार मित्र आणि जमलेल्या तरुण मित्रांनो, थोडासा मला यायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, देशभक्त आबासाहेब वीर आणि स्वर्गीय लक्ष्मणराव तात्या पाटील यांच्या जिल्ह्यामध्ये रहमतपूरच्या या पवित्र भूमीमध्ये मी आज आवर्जून माझा एकेकाळचा सहकारी सुनील माने, तसाच संभाजीराव गायकवाड, शहाजीराव क्षीरसागर, आनंदराव कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही माझे संचालक, कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे काही आमचे संचालक आणि तसाच दामनेर, अपशिंगे, सुरली, किरोली, टकले, साप, वेळू, सायगाव, साठेवाडी, वेलंग, चव्हाणवाडी, गुजरवाडी, पिंपरी या भागाचे वेगवेगळ्या गावचे अनेक सरपंच, प्रमुख पदाधिकारी, तसंच विकास सोसायटीचे चेअरमन, वाठार, किरोलीचे, सासुर्वेचे, अपशिंगेचे, सुरलीचे, साठेवाडी, किरोली, धामनेर, टकले, आर्वी, जयपूर, नहरवाडी, रहमतपूर, तसंच आंबेरी, नागझरी, बेलेवाडी, पवारवाडी या अनेक वेगवेगळ्या भागातून वेगवेगळे सहकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. आत्ताच कराड सारख्या शहरातनं पण आमचे रवींद्र सूर्यवंशी, यशवंत चव्हाण, धनाजीराव पाटील, जयसिंगराव चव्हाण याही मान्यवरांनी पक्षामध्ये प्रवेश केला. आणि या सगळ्यांच्या पक्ष प्रवेशाच्या निमित्तानं मी आणि माझे सगळे सहकारी इथं आल्यानंतर जे रहमतपूरकरांनी आमचं स्वागत केलं आणि मोठ्या संख्येने तुम्ही जी उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, आपले मनापासून आभार मानतो. मित्रांनो, मी सुनीलचा हा प्रवेश किंवा संभाजीराव असतील, शहाजी असेल, आनंदराव असतील, हा काही मी पक्ष प्रवेश मानत नाही, ही घर वापसी आहे. आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलेलं. माझ्यासारखा कार्यकर्त्याला मी ज्यावेळेस 99 साली कॅबिनेट मिनिस्टर झालो त्यावेळेस पवार साहेबांनी मला ह्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद दिलं आणि त्याच वेळेस पासून माझा ह्या जिल्ह्याशी तसा जवळनं संबंध आला.
अनेक कार्यकर्ते जोडले गेले, अनेक कार्यकर्त्यांना मी संधी दिली. विक्रम बाबा इथं बसले, त्यांना मी जिल्हा परिषदेचं उपाध्यक्ष केलं. खूप जणांची, भाग्यश्री इथं बसली, तिला मी जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं. कितीतरी कार्यकर्त्यांची नावं घेता येतील की कुणाला सभापती कर, कुणाला डायरेक्टर बँकेमध्ये कर, कुणाला त्या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभागृह नेता, अनेक पद. शेवटी कार्यकर्ता हा कुठंतरी लोकांच्या लक्षात पण राहायला पाहिजे, तो लोकांच्या मध्ये रमला देखील पाहिजे. आणि त्याच उद्देशाने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराची एक वैचारिक बैठक या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाली. आणि अतिशय चव्हाण साहेबांच्यावर मनापासून प्रेम करणारा हा जिल्हा राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आदरणीय पवार साहेबांच्या पाठीशी या जिल्ह्याने खासदारीच्या रूपाने, आमदारकीच्या रूपाने, जिल्हा परिषदेच्या रूपाने, जिल्हा बँकेच्या रूपाने ताकद उभी केली. जे पुणे जिल्ह्याने दिलं नाही त्याच्यापेक्षा कितीतरी सुरुवातीच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भरभरून देणारा हा जिल्हा. आणि त्याच्यामुळे ह्या जिल्ह्याच्या बद्दल एक वेगळ्या प्रकारची आस्था, आपुलकी, प्रेम असणारा मी एक कार्यकर्ता. गोरेगाव मध्ये आमचं त्या ठिकाणी निडळगाव, आपला नांदवळ नाही, निडळ ह्याला आलो, आपल्या खटाव तालुक्यात निडळ पहिला आलो होतो की चुकून माझ्या तोंडात निडळ आलं. निडळ, आमनेर, आपलं गोदावणे ही गावं संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये पहिली आलेली गावं. आमचे चंद्रकांत दळवी, शहाजी, त्याच्याचबरोबर आमचा प्रभाकर देशमुख, शहाजी क्षीरसागर, ह्या सगळ्यांनी ताकद लावलेली होती. मला वाटतं तेव्हा अबांचं पण गाव सेकंड नंबरला आलं होतं, असं ती स्पर्धा होती. पण नांदवळ हे आमचं गाव. मला माझे आजी आजोबा सांगायचे, कधीतरी आपली पिढी नांदवळवरून जिरायत भाग होता, कामधंद्याच्या निमित्तानं काहीतरी आपल्याला पुन्हा मोठं उभं करायचं ह्या उद्देशाने बारामतीला, काटेवाडीला स्थायिक झाले. पण शेवटी नांदवळला आम्ही विसरू शकत नाही. मी पण माझ्या कारकिर्दीमध्ये नांदवळला जे काही देता येईल ते देण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, राजकीय घडामोडी घडत असतात. शेवटी मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो की बाबांनो, कुणी ताम्रपट घेऊन जन्माला आलेलं नाही. सत्ता येत असते, सत्ता जात असते. शेवटी जनतेची कामं करायची म्हटलं तर तुम्ही सरकारमध्ये असलं पाहिजे. तुम्ही विरोधी पक्षामध्ये राहून आंदोलन करू शकता, मोर्चे काढू शकता, त्याच्यामध्ये उपोषण करू शकता, त्यामध्ये सत्याग्रह करू शकता. या सगळ्या गोष्टी अहिंसेच्या मार्गाने तुम्ही करू शकता. पण लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील, दैनंदिन जीवनामध्ये सर्वसामान्य माणसाला ज्या गरजा असतात त्या गरजा पूर्णत्वाला नेण्याच्या करता तुमच्याकडे जिल्हा परिषद असावी लागते, तुमच्या ताब्यामध्ये जिल्हा बँक असावी लागते, तुमच्या ताब्यामध्ये नगरपालिका, नगरपंचायती असाव्या लागतात, तुमच्या ताब्यामध्ये राज्य सरकारच्या बद्दलचा काही अधिकार असावा लागतो. आणि त्याच उद्देशाने पहिले 15 वर्ष आम्ही लोक काम करत होतो. अनेक जण मुख्यमंत्री झाले. तुमच्याही सातारा जिल्ह्याला मुख्यमंत्री पद मिळालं. इतरही अनेक झाले. उपमुख्यमंत्री देखील स्वर्गीय R.R. पाटील, भुजबळ साहेब, विजयसिंह मोहिते पाटील साहेब झाले. पण हे सगळं खरं असताना नंतरच्या काळामध्ये अंतर वाढत गेलं. आणि ते अंतर इतकं वाढलं की शेवटी प्रत्येक जण स्वतंत्र लढला. मला वाटतं 2014ची गोष्ट. आणि त्याच्यातून महाविकास आघाडीची सत्ता गेली आणि भाजप शिवसेनेची सत्ता आली. मी मगाशी सांगितलं, ताम्रपट घेऊन कुणी जन्माला आलेलं नाहीये. आणि त्याच्यातून काही बदल राजकीय घडले. तरी देखील त्याच्यानंतरच्या काळामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर काँग्रेसने, राष्ट्रवादीने सरकार बनवलं. त्यामध्ये वेगवेगळी विचारधारा होती. विचारधारा एक नव्हती. काँग्रेसची, राष्ट्रवादीची विचारधारा साधारण सारखी, पण शिवसेनेची वेगळी होती.
हे सगळ्या महाराष्ट्राने मान्य केलं. त्याच्यामध्ये सगळ्या नेत्यांनी त्याला आशीर्वाद देण्याचं काम केलं. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये काही घटना घडल्या. मला माझ्या सगळ्या आमदारांनी सांगितलं की दादा काही करा परंतु सरकारमध्ये चला. आणि त्याच्यामध्ये आम्ही सरकारमध्ये पुन्हा जाण्याचा प्रयत्न केला. परंतु काही अडचणी आल्या. नंतर मला काही भूमिका घ्यावी लागली. मला कुठेतरी जाणीवपूर्वक ती भूमिका घ्यायची नव्हती, पण कुठेतरी माझ्या पण आमदारांना मदत व्हावी. एक तर पहिल्या अडीच वर्षामध्ये मकरंद आम्हाला आठवत असेल, त्याच्यातलं 1 वर्ष 1.5 वर्ष तर करोनातच गेलं. बाहेर पण पडता येत नव्हतं. त्याच्यामध्ये टॅक्स कमी झालेला होता. माणसांना कसं करोनातनं बाहेर काढायचं, राज्य सरकारचे पगार कसे करायचे हा प्रश्न माझ्या समोर होता. परंतु तोही काळ आम्ही त्या बाबतीमध्ये कशाही कळना पार केला. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये एकनाथराव शिंदेनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर वेगळं काही घडलं. त्याच्यानंतर मी सरकारमध्ये गेलो. काही जण म्हणतात की अजित पवार तुम्ही भाजपबरोबर कसे गेले. अरे शिवसेनेबरोबर गेलेले चालतात आणि मग आम्ही भाजपबरोबर गेले की तुम्हाला चालत नाही, हे कसं रे. असं नाही पाहिजे ना. आम्ही आमची विचारधारा सोडली का. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारा, त्या विचारधारेने मी पुढे चाललो. मलाही कळत आहे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती 12 बलुतेदाराने घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आणि त्याच पद्धतीनं आम्ही पण आज माझ्या रहमतपूरमध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात. गुढ्या गोविंदाने राहतात. आपण कुठं जातीचा, पातीचा, धर्माचा, पंथाचा अनादर करत नाही. ही आपल्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची शिकवण नाहीये. त्यांनी तर सुसंस्कृत महाराष्ट्र मध्ये राजकारण कसं केलं पाहिजे हे शिकवलं. आजपर्यंत देखील चव्हाण साहेबांचं नाव घेतलं की आपण आदराने त्यांच्या नावापुढं नतमस्तक होतो, त्यांच्या पुतळ्यापुढे नतमस्तक होतो. हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही पुढे चाललोय. आणि हे सगळं होत असताना काही लोक मात्र जी अतिशय माझ्या जीवाभावाची होती ती माझ्यापासून थोडीशी दुरावली. त्याच्यामध्ये सुनील असेल, त्याच्यामध्ये आनंदराव असतील, संभाजीराव असतील, शहाजीराव असतील, अनेक सहकारी होते. परंतु आता ते सगळे घर वापसी झालेले आपण म्हणतो. त्या वेगवेगळ्या आजचा दिवस ह्या आमच्या सगळ्यांच्या करता, सातारा जिल्ह्याच्या करता खास ज्याचा उल्लेख आबांनी केला. हे सगळे सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये परिवारामध्ये प्रवेश केलाय. मी या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, एक म्हणतात दिन का भुला अगर शाम को घर वापस आए तो उसे भुला नाही करते. अगदी तसंच आज या सगळ्यांच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे. सर्वजण स्वग्रही परत आलेले. आज या सगळ्यांची आणि साताऱ्याची मातीशी घट्ट नाळ असलेले सुनील सकट हे सगळे कार्यकर्ते, सामान्य जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे आणि त्यांच्या अडीअडचणीला धावून जाणारे, अशा पद्धतीने हे सगळे माझे सहकारी. आणि त्याच्यामुळं असा हे सगळे सहकारी आज आपल्याशी पुन्हा जोडले जात आहेत याचा माझ्यासारख्याला मनस्वी अशा प्रकारचा आनंद आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष, या रहमतपूरचा नगराध्यक्ष आणि वेगवेगळ्या पदावर व्हाईस चेअरमन बँकेचा सुनीलने अतिशय उत्तम प्रकारचं काम केलं. पक्षासाठी निस्वार्थीपणे काम करणारा एक कार्यकर्ता. त्यामुळं असा नेता, असा कार्यकर्ता पुन्हा राष्ट्रवादीमध्ये जोडला गेला पाहिजे ही माझी भावना होती. आणि तो उत्कृष्ट एक संघटक आहे, अत्यंत प्रामाणिक आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा त्याचा स्वभाव आहे. अशा पद्धतीनं शहाजीलाही वाटत होतं की परत आपण एकत्र झालं पाहिजे. संभाजीलाही वाटत होतं परत एकत्र झालं पाहिजे. आनंदरावला वाटत होतं, बाकीच्या सगळ्यांना वाटत होतं. आणि त्याच्यातून हे सगळं घडलेलं आहे. त्याच्यामध्ये तुमची पण जबाबदारी वाढलेली आहे. मित्रांनो, उद्यापासून महाराष्ट्रातल्या 288 नगरपालिका आणि नगरपंचायतीचे फॉर्म भरायचा कार्यक्रम सुरू होणार आहे. आणि फॉर्मचे शेवटचे एकदा चिन्ह वाटप झालं ते 26ला होणार आहे आणि 2 तारखेला मतदान आहे. अवघे 6 दिवस प्रचाराला मिळत आहे. त्यामुळं कार्यकर्ता, बूथ कमिटीचा माझा सहकारी हा गाफील राहता कामा नये. हे होत असतानाच माझा अंदाज आहे की कदाचित जिल्हा परिषद, तालुका पंचायतीच्या पण निवडणुका जाहीर होतील.
पुन्हा तिथेही माझ्या ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्याला सत्तेचं विकेंद्रीकरण करून आमच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना केली. त्याच्यातनं कार्यकर्ते पुढे येतात. त्याच्यातनं आता फकीराबाद जिल्हा परिषदेतून पुढे आलेला कार्यकर्ता आज मंत्री झालेला. आर पाटील जिल्हा परिषदेचा सदस्य होता. एक महिलाची खूण होती 1980 साली. तिथं निवडून आलेला राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले. विलासराव देशमुख गावचे सरपंच होते, मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले. कितीतरी अशी नावं सांगता येतील की असे कार्यकर्ते त्या महाराष्ट्राला या जिल्हा परिषद तालुका पंचायतीने दिले, नगरपालिकेने दिले, महानगरपालिकेने दिले, सहकाराने दिले. हे खऱ्या अर्थाने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या दूरच्या दृष्टीचं एक मूर्तिमंत अशा प्रकारचं उदाहरण आहे. मित्रांनो, या गावामध्ये अनेक मान्यवरांची परंपरा आहे. वाघो परांजपे असतील, डॉक्टर अण्णा देशपांडे असतील, त्यांचे पुत्र गोपू देशपांडे असतील, नाटककार वसंतराव कानेटकर असतील, सरदार बाबासाहेब त्या ठिकाणी माने असतील, अभिनेत्री ज्योती सुभाष किंवा अभिनेत्री अमृता सुभाष, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पैलवान बाबूराव चव्हाण, आणखी कितीतरी मान्यवरांची यादी या नगरी करता सांगता येईल. एवढे मोठे मोठे लोक त्या नगरीनं राज्याला दिले, त्या जिल्ह्याला दिले. सुनील माने यांचे वडील गुलाबराव भाऊ माने यांचाही या गावाच्या परिसरावर एक चांगल्या प्रकारचा प्रभाव होता असे जुने जाणती लोक आम्हाला सांगतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव दादा पाटील आणि गुलाबराव माने हे यांचा अतिशय विशेष स्नेह होता. आणि त्याचं एक उदाहरण जर तुम्हाला द्यायचं झालं, अनेक रहमतपूरकरांना माहिती असेल, त्यांना आठवत पण असेल, मला कोणीतरी सांगत होतं की गुलाबराव माने हे अतिशय जिद्दी माणूस, आणि त्यांना एकदा सातारा कोर्टामध्ये एका वकिलांनी चॅलेंज दिलं. त्या वकिलांनी सांगितलं, हे का भाऊ, मी म्हणेल तसं त्या केसमध्ये तुम्ही सांगायचं, मी सांगितलं तशा पद्धतीनं तुम्ही बोलायचं, आणि तुम्ही मी सांगेल तसं बोलला नाही तर मी तुमची केस लढू शकणार नाही. आता ही जिद्दी यांनी सांगितलं, तुम्ही या केसमध्ये, त्याला काय माहिती आमच्या गुलाबराव भाऊंना की राम, त्या वकील म्हणला मी तर नाही तुमची केस लढणार, तुम्हाला बोलवायचं असेल तर राम जेठमलानींना बोलवा. त्यावेळेस मुंबईचा नंबर 1 वकील, दिल्ली कोर्टाचे पण कोण, राम. आज तुम्हाला माहिती आहे रहमतपूर, मला अनेकदा सुनील बाजे सांगायचे की दादा, आमचा रहमतपूरचा एसटी स्टँड, माझी नगरपालिका आणि एसटी महामंडळ असं एकत्र मिळून प्लॅन केला तर चांगला होईल. परंतु तो काही ना काही निमित्तानं तो राहून गेला, आणि अशा पद्धतीनं ते सगळं अडचण आली. त्याच्यामध्ये मी मागच्या काळामध्ये असताना मला वाटतं काही 50 कोटी रुपये मी दिलेले होते रस्त्यांच्या कामाकरता, परंतु अतिशय निकृष्ट दर्जाचे त्या ठिकाणी रस्ते केले गेले, आणि त्याच्यामध्ये सुनील माने उपोषणाला बसले होते. मित्रांनो, मी माझ्या बारामतीमध्ये, मी सगळ्यांना सांगतो, माझ्या बारामतीमध्ये येऊन तुमची कामं बघा. मी त्या कामामध्ये पहाटे 6ला उठून साईटला जातो. आता जाऊ शकत नाही कारण 6ला उजाडलेलं नसतं, 6:15 जातो. आजच गेलो, त्याला 6ला काहीच दिसलं. लोकांनी 6:15 वाजले की जरा उजाडले, मग उजाडलं, मग दिसलं. आता काय करायचं, काय उजेड पडल्याशिवाय तर दिसत नाही. तर ते असं सगळं झालं. पण मी कामाचा दर्जा फार चांगला ठेवतो. तुम्ही बघा, राष्ट्रवादीच्या ताब्यात असणारी पुणे जिल्हा बँक आज उत्तम चालली. राष्ट्रवादीच्या ताब्यातली सातारा जिल्हा बँक आज राज्यात नंबर 1ची चालली. कोल्हापूर जिल्हा बँक आज राज्यात नंबर 1ची चालली. मित्रांनो, संस्था चांगल्या चालवायच्या असतात. मी अनेकांना मदत करतो, एनसीडीसी मधनं मदत करतो. अमित शहा साहेब म्हणाले, अजित, ज्या कारखान्याला गरज पाहिजे त्याला मी निधी देतो, आम्ही शिफारस करतो, अमित शहा साहेब पैसे देतात. परंतु ते पैसे सत्कारणी लागले पाहिजे. आज क्षेत्र वाढतंय, वेगवेगळ्या योजना, जे काटापूर असेल त्याच्या संदर्भात घुमोडी असेल, त्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे कदेर असेल, त्यांच्या इथलं धनगरवाडी, हनगरवाडी, हे कराडच्या परिसरातल्या उपसा सिंचन योजना असतील.
मित्रांनो, या सगळ्या योजना आम्ही राष्ट्रवादीमध्ये सरकार असताना आम्ही त्याच्यामध्ये त्याला योजनांना मंजुऱ्या दिल्या, त्या योजना चालल्या, त्याला आता निधी देण्याचं काम करतोय. माझे तुम्हाला सगळ्यांना सांगणे की मी आज तुम्हाला रहमतपूरमध्ये सांगतो, मी अर्थसंकल्प मार्चला सादर करेन आणि पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये साधारण कुठल्या घटकाला कर्जमाफी द्यायची शेतकऱ्यांना, ती कर्जमाफी पीक कर्जाच्या करता आम्ही देणार आहे. तुम्ही काळजी करू नका. परंतु ह्या वर्षी देता येत नाही, ती जून मध्ये म्हणजे 30 जूनच्या आत देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. नवीन वर्षामध्ये नवीन बजेट त्या ठिकाणी येणार. पण मी एकदा सांगितलं बाबांनो, सारखी सारखी कर्जमाफी होणार नाही की लगी माझ्यावर टीका, बघा हे असा करतो, बघा ती तसं करतो. मी आता चांगलं सांगायला गेलो तर काय ह्याच्यात वाईट काय? त्याच्यामध्ये तुम्ही पिकवलेला उसाला दर चांगला मिळाला पाहिजे, तुमच्या कांद्याला दर चांगला मिळाला पाहिजे, तुमच्या फळबागांना दर चांगला मिळाला पाहिजे. आता AI कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आलंय. आम्ही लोकांनी बारामतीमध्ये अनेक ठिकाणी AIचा वापर करून लागणी केलेला आहे. आम्ही गेले 3 वर्ष प्रयोग केले. रहमतपूरकरांनो, त्याच्यामध्ये 70 टन ऊस काढणारा माणूस आता 100 ते 110 टन ऊस काढायला लागले. 40 टनांनी ऊस वाढला. जो 90-100 टन काढत होता तोच खऱ्याची दुनियाच राहिली नाही. मग मी बोललो की बघा अजित पवार कसं बोलतो, काय खरं ते बोलतो, काय चुकीचं बोलतो, मला तर काही कळत नाही. हा तर इथून पुढे असं कर बाळासाहेब, कुठं सभा असलं की एक आरसा असावा, म्हणजे मी मतदार ठीक आहे. थांबू काय जरा थांबू. पाणी घ्या, पाणी त्यांचा सगळा पोवाडे आणि त्यांचा आवाज अख्ख्या महाराष्ट्राला माहिती. ते आज नाहीये. त्यांचं स्मारक करायचं होतं, त्याच्यामध्ये माझ्याकडनं टिकाव टाकून घेतला. भूमिपूजन आम्हाला विचारलं, आबा पैशाचं काय? नाही, आता तुम्हीच द्यायचं. मी मुंबईला गेलो, किती पैसे लागतात विचारलं, 25 कोटी रुपये त्यांना लागणार आहेत. उद्याच्या पुरवणी मागण्यामध्ये मी 25 कोटी रुपये मंजूर करून देतो. सांगायचं तात्पर्य, मी मगाशी सांगितलं, मी कामाचा माणूस आहे. मी जे बोलतो ते करतो. लोक माझ्यावर टीका करतात, आरोप करतात, माझा आवाज थोडासा मोठा आहे. लोकांना वाटतं याला ही सारखं दमातच बोलतो का, तर मला हळू बोलता येत नाही, त्याला मी काय करू? आता मी असं म्हणायला लागलो, अरे बाबांनो ऐका, अरे पण ते त्यांना समजणार नाही त्याचं काय. त्याच्यामुळं जो काही माझा आवाज माझ्या आईबापाच्या पोटी जन्माला आल्यानंतर मला मिळालेला आहे, तो आवाज माझा आहे. त्यात माझा काय दोष आहे? माझा काहीच दोष नाही. त्याच्यामुळे तुम्ही पण काही काळजी करू नका. आम्ही सुनील असेल, संभाजी असेल, शहाजी असेल, यांना सगळ्यांना साथ देऊ. नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना ताकद द्यायचं आम्ही ठरवलेलं आहे. कारण मी देखील इथं ज्यावेळेस पालकमंत्री झालो त्यावेळेस मी अतिशय तरुण होतो. 25 वर्षापूर्वीची गोष्ट, 25 वर्ष झाली मला राजकारणातून, 35 वर्ष झाली. आज 8-8 वेळेला लाखाच्या मतांनी बारामतीकर निवडून देतात. काहीतरी मला काम करत असेल म्हणूनच देतील ना, का कुणी 8-8 वेळेला निवडून देतील? अरे एकदा निवडून आल्यावर दुसऱ्यांदा निवडताना फाट फाटती. गैजन खोटं बोलत असं आहे सगळं. आणि त्याकरता आम्ही काम करतोय. राज्यातल्या नव्या दमाच्या प्रामाणिक कार्यकर्त्याच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व शक्तीनिशी आणि सगळेजण उभे राहू. सामान्य जनतेच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी झटणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला आणि कार्यकर्त्याला बळ दिलं जाईल, यात कोणतीही शंका नाही. त्यामुळे प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाच्या साठी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. आम्ही आज सरकारमध्ये गेलो, केंद्राचा मदत झाली पाहिजे, राज्याची मदत झाली पाहिजे.
आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार विविध योजना आणत आहे. राज्याच्या सत्ताकारणात समाजकारणामध्ये कोणत्याही भूमिकेत आम्ही असलो तरी महाराष्ट्राचा विकास आज आमचा सगळ्यांचा अजेंडा आहे. शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेच्यासाठी तळमळीनं काम करत राहणं, आया बहिणींना वेगवेगळ्या अडचणी येतात त्याच्यावर मात करून त्यांना मदत करणं, महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि तुमच्या माझ्या देशाच्या भल्यासाठी यापूर्वी सुद्धा आम्ही सगळेजण काम करत होतो, यापुढे देखील आम्ही काम करत राहणार अशा प्रकारचा शब्द मी या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेला देतो. आणि एकंदरीतच आजच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारामध्ये पुन्हा ही सगळी आमची टीम सामील झाली. सुनील मानेजी सामील झाले आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रमुख म्हणून या नात्याने मी मनापासून स्वागत करतो. परंतु माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती, बाबांनो तुम्ही पण सुनील आणि या सगळ्यांना आशीर्वाद द्या, पाठिंबा द्या, सहकार्य करा. त्यांच्याकडनं विकासाची कामं करून देण्याच्या करता हा अजित पवार अर्थमंत्री म्हणून कुठं कमी पडणार नाही अशा पद्धतीनं मी आपल्याला सगळ्यांना सांगतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कायम कष्टकरी, शेतकरी, महिला, वंचित, दुर्बल या घटकांच्या, सर्वसामान्यांच्या सोबत राहील याची ग्वाही देखील मी आपल्याला सगळ्यांना देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षप्रवेश समारंभाप्रसंगी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री